तर नमस्कार, मी वैभव गजबे. आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जाणून घेणार आहोत आपण आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटविषयी. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटविषयी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. या योजनेला अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये जमा करण्यात आलेला होता. म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होतील याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे. जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये महिन्याला 2,100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल. ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तब्बल 1,400 कोटी रुपयाची तरतूद लाडक्या बहिणींसाठी पहिल्याच दिवशी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेसह अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट मानले जात आहे. तसेच आपण पुढील व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा योजनेबाबत सुद्धा माहिती घेणार आहोत. भेटूया पुन्हा नवीन योजनांच्या व्हिडिओमध्ये. विविध योजनांच्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला पुरवण्यात येईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.